नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्मॉल लेटर्स ABCD ए पासून झेड पर्यंत 4 रेघीमध्ये कसे लिहितात त्याची माहिती समजून घेणार आहोत। बघा, ए लिहिताना कधीही मधल्या 2 रेषेतच लिहितात। सुरुवातीला C काढावा आणि एक तिरपी रेष बरोबर या पद्धतीने एचं 2 रेषेत लेखन करावे। बी काढताना कधीही 3 रेषेत वरच्या 3 रेषेतच बी अशा पद्धतीने काढला गेला पाहिजे, उभी रेष आणि हा अर्धा गोल। सी काढताना मधल्या 2 रेषेतच सीचं लेखन करावे। डी काढताना उभी रेष आणि हा अर्धा गोल या पद्धतीने वरच्या 3 रेषेतच डीचं लेखन करावे। ई काढताना 2 रेषेच्या दरम्यान एक आडवी रेष आणि वरून एक आडवी रेष आणि वरून या पद्धतीने रेषा फिरून ईचं लेखन करावे। एफ काढताना वरच्या 3 रेषेत अशा पद्धतीने उभी रेष आणि मधल्या 2 नंबरच्या रेषेवर एक आडवी रेष द्यावी। जी काढताना कधीही खालच्या 3 रेषेतच जीचे लेखन करावे। एच काढताना वरच्या 3 रेषेत आणि मधली 2 रेषेतच त्याचं लेखन करावे। आय काढताना मधल्या 2 रेषेत या पद्धतीने आय लेखन करणे महत्त्वाचे आहे। जे दुसऱ्या लिपीचा हा कधीही खालच्या 3 रेषेतच त्याचं लेखन करावे। के काढताना एक उभी रेष आणि मधल्या 2 रेषेत आणि त्याचा मध्यबिंदू याच्यापासून 2 तिरप्या रेषा काढायच्या आहेत। यल हा कधीही वरच्या 3 रेषेतच लिहितात। यम काढताना मधल्या 2 रेषेतच यम या पद्धतीने काढला गेला पाहिजे। एन काढताना अशा पद्धतीने मधल्या 2 रेषेतच यमचं लेखन करावे। ओ काढताना छोट्या लिपीचा हा कधीही मधल्या 2 रेषेत करतात। त्यानंतर पी हे अक्षर कधीही खालच्या 3 रेषेतच काढतात। क्यूचं लेखन खालच्या 3 रेषेतच करावे। आर हे कधीही मधल्या 2 रेषेत येत असतो। एस स्मॉल लिपीचा मधल्या 2 रेषेत या पद्धतीनेच लिहितात। टी काढताना वरची 1, 2, 3 वरच्या 3 रेषेतच टीचं लेखन करावे। यू हा कधीही मधल्या 2 रेषेतच लिहिला जातो। व्ही काढताना 2 छोट्या तिरप्या रेषा आणि त्याही मधल्या 2 रेषेतच व्हीचं लेखन करावे। डब्ल्यूचं लेखन करताना अशा पद्धतीने मधल्या 2 रेषेतच डब्ल्यू काढला गेला पाहिजे। एक्स बघा, एक्सच्या 2 तिरप्या रेषा पण त्याही मधल्या 2 रेषेत लेखन करावे। वाय काढताना सुरुवातीला व्ही पण तो मधल्या 2 रेषेत आणि तिसऱ्या लाईनला म्हणजे खालच्या लाईनला त्याची एक खालची शेपूट म्हणजेच खालची रेषा जोडायची। झेड स्मॉल लिपीचा हा कधी मधल्या 2 रेषेतच लिहिला गेला पाहिजे। अशा पद्धतीने आज आपण स्मॉल लेटर ए ते झेड 4 रेघीत कसे लिहितात याची माहिती समजून घेतली। धन्यवाद।